वचन दिले तू मला या मालिकेत नवीन असा इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार आहे. तो ट्विस्ट अशा प्रकारे आहे की सध्या ऊर्जा स्वतःची केस स्वतः लढण्याचा प्रयत्न करत आहे, पण हर्षवर्धन तिच्यावर वेगळ्याच पद्धतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. पण ऊर्जा त्याला काही केल्या भीक घालत नाहीये. त्यामुळे हर्षवर्धनची चांगलीच अंगाची आग झालेली असते. एवढा मोठा वकील मी, आतापर्यंत एकही केस मी हरलेलो नाहीये. एवढी माझी ख्याती, आणि या दीड दमडीच्या ऊर्जा शिंदे समोर मला झुकावं लागतंय का तर माझा मुलगा, या सगळ्यामध्ये माझा मुलगा तिची हाजी हाजी करतोय. या सगळ्यामध्ये जर माझ्या मुलाने तिला फाट्यावर मारलं असतं तर मी देखील या ऊर्जा शिंदेला लाथाडली असती. नाईलाजास्तव मला माझ्या मुलामुळे तिचं ऐकावं लागतंय. आणि अशातच आता शौर्य हा हर्षवर्धन समोर आलेला असतो. शौर्य म्हणत असतो, डॅड डॅड अहो काय करायचं, काय नेमकं ठरवलंय तुम्ही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य तुला काय वाटतं, मी ऊर्जाच्या विरोधात आहे का? त्यावर हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, नाही डॅड, तुम्ही ऊर्जाच्या विरोधात नाही आहात, पण ऊर्जाला कसं पटवून देऊ की तुम्ही तिला नक्कीच मदत करत आहात तिला बाहेर काढण्यासाठी. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आता हे मी तुला सांगू शकत नाही कसं तिला समजवायचं, पण नेमकं कसं सगळं मॅनेज करायचंय हे लवकरात लवकर तू मला सांग. नाहीतर एकदा का वेळ हातची निघून गेली ना तर मी देखील काही करू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य चांगलाच हबकलेला असतो आणि तो ऊर्जाकडे पुन्हा एकदा येतो. ऊर्जा म्हणत असते, शौर्य आता जर तू हर्षवर्धन जहागीरदार यांनी माझी केस घ्यावी म्हणून जर तू दबाव टाकायला आला असेल तर तू लक्षात घे, मी मनाशी पक्क केलंय ही केस मीच लढणार आणि ही माझी लढाई आहे. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता शौर्य म्हणत असतो, ठीक आहे, मग मला एकच दिसतंय की या सगळ्यातून तू सध्या तरी लवकर बाहेर येत नाहीस. आणि अशातच आता ऊर्जाला देखील कळून चुकलेलं असतं की मी आत राहून महत्वाचे पुरावे गोळा करू शकत नाही. त्यासाठी मला कोणाची ना कोणाची मदत घ्यावी लागेल. पण मी कोणाची मदत घेऊ? मी जर हर्षवर्धन जहागीरदारची मदत घेतली तर माझ्या स्वाभिमानाच्या विरुद्ध जाता येते. आणि माझ्या आईने देखील मला बजावलंय की मनू, या हर्षवर्धनवर अजिबातच विश्वास ठेवायचा नाही. विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाहीये हर्षवर्धन. त्यामुळे कोणाची मदत घेऊ असं सगळं आता ऊर्जाच्या मनात सुरू असतं. आणि अशातच आता ऊर्जा शिंदेच्या हातून विक्रांत शिर्केचा खून झाला आहे. हे सगळं आता सोशल मीडियावर चांगल्या प्रकारे व्हायरल झाल्यामुळे ऊर्जाच्या एका दूरच्या मैत्रिणीला हे सगळं दिसतं आणि ती खूपच अस्वस्थ होते. ती स्वतःशी म्हणत असते, ऊर्जावर नेमकी अशी कशी परिस्थिती ओढावली आणि ऊर्जा या सगळ्यामध्ये आता स्वतःला खूपच एकटी फील करत असेल. मला तिला कॉन्टॅक्ट केलंच पाहिजे. आणि अशातच आता तिची मैत्रीण म्हणजे सायली लगेचच आता ऊर्जाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते. पण ऊर्जाचा मोबाईल तात्पुरता हा शौर्यजवळ असतो आणि शौर्याला आता त्या सायलीचा फोन आलेला असतो. सायली नेमकी कोण असा शौर्य विचार करत असतो, पण तेवढ्यात फोन कट झालेला असतो. आणि अशातच आता शौर्य हा ऊर्जाकडे आलेला असतो आणि थेट तो बोलत असतो, ऊर्जा तुझ्या कोणत्या तरी मैत्रिणीचा बहुतेक फोन आला होता. त्यावर ऊर्जा म्हणत असते, कोण मैत्रीण सांग मला शौर्य. शौर्य म्हणत असतो, सायली असं नाव होतं. आणि तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, शौर्य सायलीचा फोन होता? त्यावर शौर्य म्हणत असतो, हो. त्यावर ऊर्जा म्हणत असते, काय म्हटली मग सायली? त्यावर शौर्य म्हणत असतो, मी फोन उचलायच्या आधीच फोन कट झाला. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य मला सायलीशी बोलायचं आहे. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, हो हो थांब तुला फोन लावून देतो. तेवढ्यात मागे असलेला हवालदार म्हणत असतो, अहो साहेब काय चाललंय तुमचं? इथे तुम्हाला भेटायला देतोय, हे कमी आहे का? आता तुम्ही त्या मॅडमना फोन देखील देताय. अहो हे सगळं नाही जमणार, तुम्ही प्लीज बाहेर पडा इथून. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, अहो असं काय करताय, फक्त 2 मिनिटं तिला बोलू द्या. त्यावर तो हवालदार म्हणत असतो, असं काही करू नका. आणि अशातच आता शेवटी शौर्यला मोबाईल सकट तिथून बाहेर काढण्यात आलेलं असतं. आणि अशातच आता शौर्य तिथेच बाहेर बसलेला असतो. तेवढ्यात हर्षवर्धन हे सगळं पाहतो आणि म्हणत असतो, काय चाललंय हवालदार?
माझ्या मुलाला हात लावायची तुमची हिंमत कशी झाली? विसरताय का तुम्ही? तो सुद्धा एक वकील आहे. हे सगळं ऐकल्यावर तो हवालदार म्हणत असतो, हर्षवर्धन साहेब, सगळं काही माहिती आहे मला. हो, पण तुमचा मुलगा तुमच्या सुनेला आतमध्ये मोबाईलवर कोणाशी तरी बोलायला फोन लावून देतोय. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन शौर्याला म्हणत असतो, काय रे शौर्य, कोणाशी बोलायचंय ऊर्जाला? हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, ऊर्जाला कोणत्या तरी सायली नावाच्या मैत्रिणीचा फोन आला होता आणि तो कट झाला. फक्त तेवढंच तिला बोलून द्यायचं होतं. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्यला थेट हर्षवर्धन म्हणत असतो, जा तिला फोन लावू दे, बघतो मी ते तुला कोण अडवतंय. आणि तेवढ्यात हर्षवर्धन समोर त्या हवालदारची काहीच चालत नसते आणि तेवढ्यात हर्षवर्धन समोर ऊर्जाला थेट शौर्यने सायलीला फोन लावून दिलेला असतो. सायलीला आता ऊर्जाने फोन केलेला असतो आणि सायली लगेचच फोन उचलते. सायली म्हणत असते, ऊर्जा, ऊर्जा कशी आहेस तू? आणि हे सोशल मीडियावर काय ऐकते मी, हे जे काय ऐकते ते सगळं खरं आहे का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो सायली, हे सगळं काही खरं आहे. आता हे ऐकल्यावर सायली म्हणत असते, मग आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे? त्यावर सायलीला ऊर्जाने सगळी काही परिस्थिती समजावून सांगितलेली असते आणि त्यानंतर सायली म्हणत असते, तुझे सासरे देखील वकील आहेत ना, मग ते सगळे तुला यातून सोडवण्याचा प्रयत्न करतायत ना? त्यावर ऊर्जा म्हणत असते, प्लीज सायलीताई, एक गोष्ट लक्षात घे, मी यातून माझ्या सासऱ्यांवर अजिबातच विश्वास ठेवू शकत नाही. ही माझी लढाई आहे, मला स्वतःच लढावी लागेल. हे सगळं ऐकल्यावर सायली म्हणत असते, ऊर्जा, एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यातून तुला आधी तुरुंगातून बाहेर पडावं लागेल, मगच तू तुझ्यासाठी त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करू शकतेस ना? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो बरोबर आहे सायलीताई, पण नेमकं काय करू? त्यावर सायली म्हणत असते, हवं तर मी एक काम करते, अर्जुन सुभेदार माझे मिस्टर आहेत, त्यांना तुझी वकीलपत्र घ्यायला सांगते. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, हो की सायलीताई, मी तर विसरलेच, जर अर्जुन दादांनी माझी केस घेतली तर निश्चितपणे ते मला यातून बाहेर काढतील, याची मला 100% खात्री आहे. हे सगळं ऐकल्यावर आता सायली म्हणत असते, मग तर तू काही काळजीच करू नको, आता तुझी केस लढण्यासाठी माझा नवरा म्हणजेच अर्जुन सुभेदार तिथे हजर होतील. आणि अशातच आता ऊर्जा लगेचच हो असं म्हणते. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्यला ऊर्जाने आवाज दिलेला असतो आणि ऊर्जा म्हणत असते, शौर्य, शौर्य, आता तुला काळजी करायची गरज नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, नेमकं कशाबद्दल बोलतेस तू? त्यावर ऊर्जा म्हणत असते, तुला हीच चिंता होती ना की मी यातून लवकरात लवकर कशी बाहेर पडेन आणि कधी बाहेर पडेन? तर घे, लवकरात लवकर या तुरुंगातून मी बाहेर पडणार. मला तुमच्या कोणाच्याही मदतीची सध्या तरी गरज नाहीये, कारण माझा दादा अर्जुन सुभेदार मला यातून बाहेर काढणार. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट शौर्य म्हणत असतो, अर्जुन सुभेदार? त्यावर लगेचच आता मागून हर्षवर्धन म्हणत असतो, हो माहिती आहे मला अर्जुन सुभेदार, पण त्याचा या गोष्टीशी काय संबंध? त्यावर ऊर्जा म्हणत असते, संबंध कसा नाही, तो माझ्या सायलीताईचा नवरा आहे आणि जेव्हा त्याला कळलं की मी प्रॉब्लेम मध्ये आहे, त्यावर तो एका पायावर बोलला की ऊर्जाला सोडवण्यासाठी ही केस मी लढणार. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अच्छा, म्हणजे घरी 2-2, 3-3 वकील असताना तू बाहेरचा वकील निवडणार का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर, प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, जर मी घरचा वकील निवडला तर लोकांना असं वाटेल की तुम्ही मला सस्पेन्स करताय. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काय काय बोललीस तू आता? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य, नाही कळणार तुला ती काय म्हणाली, कारण मला सुद्धा कळलेलं नाहीये, ऊर्जा ही कोणती भाषा आहे तुझी? त्यावर ऊर्जा म्हणत असते, जाऊ दे ना हर्षवर्धन सर, आता तर माझं वकील पत्र घेण्यासाठी माझा स्वतःचा माणूस येतोय. आणि अशातच आता हर्षवर्धन चांगलाच कावरा बावरा झालेला असतो, त्याला कळून चुकलेलं असतं. जर ही केस त्या अर्जुन सुभेदारने घेतली तर अर्जुन सुभेदार या केसच्या मुळाशी जाऊन अगदी सगळे पुरावे खणून काढेल आणि एकदा का त्याने सगळे पुरावे खणून काढले की मग दुसऱ्या क्षणाला ऊर्जा तुरुंगातून बाहेर असेल. आणि एकदा का ऊर्जा तुरुंगातून बाहेर पडली तर त्या मागचं सगळं सत्य ती सगळ्या मीडिया समोर उघड करून ठेवेल. आणि जर का ते सत्य मीडिया समोर उघड झालं तर मी हर्षवर्धन जहागीरदार या सगळ्यामध्ये आधीपासूनच सामील आहे, हे सगळ्यांसमोर येईल आणि माझी ख्याती मी स्वतःच धोंडा पायावर पाडून घेतल्यासारखी बुडून जाईल. आता तर मला हे कसं रोखता येईल याचं मला खूप मोठं टेन्शन आलंय, असं हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो.
तेवढ्यात त्याच्या समोर असलेला त्याचा मुलगा शौर्य म्हणत असतो, डॅड डॅड काय झालंय, तुम्हाला अचानकपणे हादरा बसल्यासारखा चेहरा का केलात तुम्ही? आता हर्षवर्धन स्वतःच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला ते परफेक्टली जमत नसतं. आणि शौर्याला तर स्वतःच्या बापाचा चेहरा वाचता येत नसतो, पण तुरुंगातून ऊर्जाने तो चेहरा बरोबर वाचलेला असतो. आणि ऊर्जा स्वतःशी बोलत असते, आलं आलं माझ्या लक्षात, म्हणजे या सगळ्यामध्ये या हर्षवर्धनचा काहीतरी डाव आहे असंच चित्र दिसतंय. आता तर या केसला अर्जुन दादा सुभेदारनेच हातात घेतला पाहिजे, जेणेकरून या हर्षवर्धन जहागीरदारला जर कोण योग्यरित्या टक्कर देऊ शकतो तर तो फक्त एकमेव ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारच आहे. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जाला यानंतर मी कधीच माझ्या घरात स्थान देणार नाही असं विजयाने म्हणताच कुमुदिनी म्हणत असते, विजया एक गोष्ट लक्षात ठेव, अजूनही ऊर्जावरचा आरोप सिद्ध झालेला नाहीये. जोपर्यंत कोर्टात आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तू तिला दोषी करार देऊ शकत नाही. त्यावर विजया म्हणत असते, आईसाहेब मी सासू म्हणून काहीतरी माझा हक्क बजावू शकते की नाही? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हो ना बजावू शकतेसच, पण काय बोललीस तू सासू म्हणून, याचाच अर्थ तू त्या ऊर्जाला सून स्वीकारलेस ना? मग जर तू ऊर्जाला सून स्वीकारलेस तर तिच्यावरचा आरोप सिद्ध व्हायच्या आधीच तिच्या विरोधात एवढी मोठी डरकाळी कशी काय फोडू शकते? त्यावर ऊर्जाच्या विरोधात बोलणाऱ्या विजयाला चांगल्याच कुमुदिनीने कान पिचक्या दिलेल्या असतात आणि विजया चांगलीच चाट पडते. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धनला एका व्यक्तीचा फोन आलेला असतो. तो म्हणत असतो, काय हो साहेब काय करायचंय मी, मला कधी सांगणार आहात तुम्ही, आणखी किती वेळ वाट बघायची मी? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे फोन का केलास तू मला, तुला किती वेळ सांगितलंय मला फोन करायचा नाही? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, साहेब आज 4 दिवस झाले तुम्ही मला एकदाही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही, मग मी काय समजायचं, तुम्ही मला टाकलं की काय? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तुला टाकायला तू काय माझी बायको आहेस का? हे वाक्य ऐकल्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, साहेब शब्द जपून वापरा, माझ्याकडे तुमच्याशी बोलायला फालतू वेळ नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे फालतू वेळ माझ्याकडे पण नाहीये, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा जर मला फोन केलास ना तर वाट लावून टाकीन तुझी. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, ठीक आहे तुम्ही काय सरळ तोंडी माझ्याशी बोलणार नाही असंच दिसतंय, आता बघा मी काय करतो, असं म्हणून त्या व्यक्तीने फोन ठेवलेला असतो. हर्षवर्धनला थोड्या वेळाने पश्चाताप होतो, अरे झक मारली, मी त्याच्याशी असं बोलायला नको होतं. त्याच्याकडे असलेला पुरावा घेऊन जर तो पोलीस स्टेशनला पोहोचला तर माझ्या विरोधात चांगलीच त्याचा वापर करून घेतील. आणि अशातच आता हर्षवर्धन त्याला कॉल करत असतो, पण तो काही केल्या कॉल उचलत नसतो. हर्षवर्धनला चांगलाच आता घामाच्या धारा फुटू लागलेल्या असतात. हर्षवर्धन आता तिथे पेंगाळलेला असतो. तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, डॅड अहो डॅड काय झालंय तुम्हाला, तुम्ही इतकं कसलं टेन्शन घेतलंय? अहो त्या अर्जुन सुभेदारचं टेन्शन घेतलंय का तुम्ही? त्यावर शौर्यला हर्षवर्धन म्हणत असतो, अरे जा गप्पा बस, सारखं त्या अर्जुन सुभेदारचं नाव घ्यायची गरज नाहीये, माझ्यापेक्षा सिनियर नाहीये तो, हे गोष्ट लक्षात ठेव शौर्य. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड मला असं म्हणायचं नव्हतं, अहो पण तुम्हाला देखील वाटतं ना की तो अर्जुन सुभेदार चांगल्या लेवलचा वकील आहे, तो ऊर्जाला सोडवू शकतो ना? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो तो सोडवू शकतो. त्यावर शौर्य म्हणत असतो, मग डॅड तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही या केस पासून 4 हात लांबच राहा. असं शौर्यने म्हणताच आता हर्षवर्धन मनातल्या मनात म्हणत असतो, शौर्य तुझी बायको जरा अतिशहाणी निघाली, माझ्या विरोधात ती त्या अर्जुन सुभेदारला उभं करते काय? आता बघ मी माझ्या पद्धतीने कशी खेळी आखतो ती. आणि अशातच आता हर्षवर्धन त्या व्यक्तीच्या अड्ड्यावर जायला निघालेला असतो ज्या व्यक्तीने हर्षवर्धनला फोन केलेला असतो. आणि अशातच आता हर्षवर्धन ज्या ठिकाणी चालला आहे त्याचा पाठलाग कर शौर्य, असं जेव्हा ऊर्जाने ओरडून म्हटलेलं असतं, ऊर्जाला शौर्य म्हणत असतो, काय बोलतेस तू ऊर्जा, मी डॅडचा पाठलाग करू, तुला डॅडवर संशय आहे का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य जितकं सांगते तितकं कर, पण लक्षात ठेव स्वतःचा जीव सांभाळ. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य लगेचच आता हर्षवर्धन ज्या ठिकाणी जायला निघालेला असतो त्याच्या मागावर शौर्य बारीक नजर ठेवून असतो. हर्षवर्धन तिथे पोहोचताच हर्षवर्धनने त्याची गच्चांडी धरलेली असते आणि समोरचा व्यक्ती म्हणत असतो, साहेब
असा माझ्यावर हात टाकू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर मला माझे ठरलेले पैसे देणार नसाल तर मी पोलिसात जाऊन सरेंडर होईन आणि सगळं काही कबूल करीन की तुमच्या सांगण्यावरूनच मी विक्रांतला मारलंय. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे असं काही करणार नाहीयेस तू आणि तुझे पैसे ठरल्याप्रमाणे देतोय तुला मी. आता हे मागून सगळं काही हर्षवर्धनचा मुलगा शौर्य ऐकणार की नाही हे तर अजून गुलदस्त्यातच आहे. पण येत्या काळामध्ये या मालिकेमध्ये आणखी काहीतरी नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार हे मात्र निश्चित. आता सायलीचा नवरा अर्जुन हा निघाला सायलीच्या मैत्रिणीचा नवरा, त्यामुळे इथे आता अर्जुन या ऊर्जाची केस लढणार आणि त्यानंतर हर्षवर्धनला चांगलीच धूळ चारणार. त्याच्यावरती आपण पाहतोय आता हर्षवर्धन हा त्या व्यक्तीला म्हणत असतो, हे घे ठरल्याप्रमाणे तुझे पैसे आणि यापुढे जर तू माझ्या नादाला लागण्याचा प्रयत्न केलास तर एक गोष्ट लक्षात ठेव, उभा आडवा करून तुला तुडवल्याशिवाय मी मात्र शांत राहणार नाही. तो व्यक्ती म्हणत असतो, ठीक आहे ना, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही जर ठरल्याप्रमाणे पैसे दिले तर मी तुमच्या आड कधीच येणार नाही. पण जर तुम्ही मला डावललं तर मात्र मी तुम्हाला माझी ताकद दाखवून देईन आणि एकदा का मी तुम्हाला माझी ताकद दाखवून दिली का त्यानंतर तुम्ही उगाचच म्हणाल की तू असं का केलं. मित्रांनो, इथे तर आता कन्फर्म आहे येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेच्या पुढे आणखी काय पाहायला मिळू शकतं हे तुम्हीच सांगा. बाकी आजचा भाग हा तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला का हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. बाकी हा भाग पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.